नीट लावू देईना. अगं थांब, आण ते कांदा इकडं. चोरटे काय तुला, हा चोरटे, तू लाव ना तुझ्या शेतात कांद. काय वाटत का तुला? काय ग 2-3 कांदे उपटले तर एवढी बोलायला लागली? माझ्या बांधावरचा शेवगा चोरून नेती, आवळे नेती, लिंबू नेती, हा ते चालतं का तुला? काय म्हणती? अगं ते तर सगळं गाव नेते आणि ती बिया बिया ते शेवग्याच्या बिया आणि लिंबाच्या बिया काय तू नाही लावल्या? कावळ्यान चिमण्या हागून गेल्यात आणि ते लिंबन शेवगा आलाय तुझा. हे कांदे जे दिसतात ना बाय, त्याला मा नवरा पाणी भरितोय, मा पाप्याचा बाप, आणि ना त्याला आम्ही खत पाणी आम्ही स्वतः घालतोय. ते काय चिमण्यान कावळ्या नाही हागून गेले बाया. मला तुझं काहीच पटत नाही बाई. काय पटत नाही म्हणजे? माझ्या बांधावरचं घर ते चालतंय का तुला? बाया तीच लावून ठेवली. आता मला काय चिमणे कावळ्या शोधायला आणू? हा का तुमच्यामुळे हे लिंबन शेवगा आलाय काय बाया? तुझं नाही बाई ते. आता त्यांची चुकी का त्यांनी बांध बघून हागावा? काय बोलती अगं तू? ते कांदा बिंदा चोरायचं तुझं वय का आता? जा वय. आणि हे काय एवढं कवळण हे सुकलेलं कांदा चोरलं? तुला चोरायचं तरी का आता काय चोरायचं? अगं कवळी पात भाजी करायला चालवली होती, ते पण तुला खुपलं का डोळ्यात? अगं बाई माझं आहे, मला खूप नाही तर काय होईल? माझं नेती तेव्हा ग. अगं तुझं काय नाही बाई नीट, अख्खं गाव नेते तुझं. हा, काय गाव झोपलेली नेतं. असती काय? मग बाई माझं सोन्यासारखं कांद ग बाईने उपटलं. तू पहिली माय वावरातून निघ बाया. चोरटी कुठली, हा परत नाही बांधावं यायचं नाही, वावरत यायचं नाही. हे आणि जाते तू लिंबून ते शेवगा खा बाया. वय ठरते तू ये ना इकडं. काय तिकडं तुया का नाही यायची मी? बायले बाया चोरटे निघाल्यात आता फार मला वैताग दिला. काय इथंच बसावा काय मी? नाही गे, हा काय इथंच बसावा का राखण?